नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वीचं मराठी व्याकरण बघणार आहोत. ते म्हणजे आकारविल्हे. आकारविल्हे म्हणजेच की शब्दांचा भाषिक खेळ, की जी आपली भाषा असते त्या कशा पद्धतीने आपण त्याचा म्हणजे कशा पद्धतीने आपण भाषिक खेळ हा करत असतो ते आपण बघणार आहोत. सगळ्यात आधी त्यात मूलध्वनी असतात, म्हणजे प्रत्येक भाषेमध्ये मूलध्वनी असतात. जसं इंग्रजी भाषेमध्ये A to Z असतात, तसंच मराठी भाषेमध्ये काय अ ते ज्ञ पर्यंत हे आपले काय झाले मूलध्वनी. आता मूलध्वनी म्हणजे काय की ज्याने आपल्या भाषेला ध्वनी प्राप्त होत असतो, म्हणजे काय की स्वर प्राप्त होत असतो, त्याला आपण मूलध्वनी म्हणतात. मग ते स्वर स्वरूपात असतील किंवा व्यंजन स्वरूपात असतील, तर सगळ्यात आधी आपण मूलध्वनी म्हणजे काय ते बघणार आहोत. सगळ्यात आधी बघा A to Z हे काय इंग्रजी भाषेमध्ये आपण काय करत असतो, A to Z हे आपण मूलध्वनी लिहित असतो. तसेच आपले मराठी भाषेची मूलध्वनी काय आहे, अ ते ज्ञ हे आपले मूलध्वनी आहेत. जसं इंग्रजी भाषेमध्ये A to Z, मराठी भाषेमध्ये अ ते ज्ञ असे मूलध्वनी आहेत. परंतु मूलध्वनींना वर्णमाला असे म्हणतात आणि यालाच काय म्हणत असतात तर वर्णमाला असे म्हणतात. जसं बघा मराठी वर्णमाला आपण बघणार आहोत. सगळ्यात आधी वर्णमाला म्हणजे काय की ज्याच्यामध्ये आपल्या जे स्वर असतात किंवा व्यंजन असतात त्याची जी काय मालिका करणे, बरोबर. जसं बघा आपल्या मराठी भाषेमध्ये सगळ्यात आधी किती स्वर असतात. जसं आपण बघा सगळ्यात आधी पण 12 स्वर लिहून घेतलेले आहे. जसं बघा अ, आ, इ, ई, उ, ऊ, ऋ, ए, ऐ, ए, ओ, औ आणि आ. मी परत एकदा वाचते. अ, आ, इ, उ, ऋ, ए, ऐ, ओ, औ. हे असे आपले काय झाले, हे स्वर झाले. आपण जेव्हा हे बोलतो तेव्हा याच्यातून काय व्यक्त होतं आपल्याला स्वर, म्हणजे आपण स्वर म्हणजे बोलतो आहे, स्वर आपण याच्यामधून उच्चारले जात आहे असं आपल्याला काय होतं लक्षात येतं, बरोबर. जसं आता आपलं स्वराही म्हणजे काय ते बघू. ज्यामध्ये आपण अनुस्वार लिहित असतो त्याला स्वराही असे म्हणतात. उदाहरणार्थ अ ते आहामध्ये आपल्याला अम आपण कधी लिहितो, अच्या डोक्यावर जेव्हा आपण अनुस्वार देतो तेव्हा त्याचा उच्चार कसा होतो, अम असा होतं, म्हणजेच त्याला अनुस्वार असे म्हणतात. आणि विसर्ग म्हणजे अच्या पुढे 2 टिंब आपण जेव्हा देतो तेव्हा त्याला आपण विसर्ग असं म्हणत असतो. जेव्हा अनुस्वार आणि विसर्ग याला आपण काय म्हणत असतो, स्वराही असे म्हणत असतो. जसं बघा अम आणि आहा या पद्धतीने आपण ते दर्शत असतो. आपल्या ज्या 12 खडीमध्ये वर्णमालामध्ये आपण अशा पद्धतीने अम आणि आहा हे लिहित असतो. आता ही काय झाली आपली स्वरांची वर्णमाला झाली. आता बघा स्वरयुक्त व्यंजने म्हणजे आपली जी व्यंजनं असतात ती आपण बघणार आहोत. जसं बघा क चा वर्ग मी लिहिलेला आहे, म्हणजे आपले व्यंजन जसं क, ख, ग, घ, ड, च, छ, ज, झ, त्र, ट, ठ, ड, ढ, न, त, थ, द, ध, न, प, फ, ब, भ, म, य, र, ल, व, श, स, ह, ळ, क्ष्ण, ञ. हे काय झाले आपले व्यंजन झाले. आणि ह्या सगळ्यांनाच जे स्वर आणि जी स्वरयुक्त व्यंजने आहे आणि ही स्वराही हे सगळं मिळून आपले काय तयार होतं तर वर्णमाला. आणि वर्णमाला ही आपली योग्य क्रमामध्ये लिहिणं काय असतं आपल्याला आवश्यक असतं, म्हणजे वर्णमाला ही योग्य क्रमामध्येच लिहावी लागते. सगळ्यात आधी आपण आ घेतला तर चालेल का, नाही. सगळ्यात आधी आपल्याला अच घ्यावं लागेल, आ घ्यावं लागेल, हे असं आपल्याला योग्य क्रमामध्ये लिहावं लागेल. आणि त्याच्यानंतर जे स्वराही आहे ते पण आपल्याला म्हणजे योग्य क्रमानुसार आपल्याला लिहावे लागतात. जसं बघा 14 खडी जे असते, म्हणजे ज्यावेळेस आपण व्यंजने म्हणजे वर्णमाला शिकल्यानंतर आपण सगळ्यात नंतर काय शिकतो तर 14 खडी, बरोबर. आपण लहानपणी ह्या सगळ्या गोष्टीचा काय केलं अभ्यास केलेला आहे. त्याच्यानंतर आपण काय करत असतो 14 खडी, म्हणजे जसं बघा त्याच्यानंतर आपल्याला काय होतं वाचनाला आपण सुरुवात करतो, बरोबर. जेव्हा आपण एखादी गोष्ट म्हणजे अ, आ, इ, ज्ञ पर्यंत शिकतो आणि जेव्हा आपण परफेक्ट त्याचं म्हणजे आपल्याला त्या गोष्टी लक्षात राहतात तेव्हा आपण बरोबर तो शब्द आलेला बरोबर तो उच्चारासह आपण तो करत असतो, म्हणजे आपण वाचन करायला त्यावेळेस शिकतो, ज्यावेळेस आपल्याला आपल्या वर्णमाला ह्या म्हणजे व्यवस्थित आपण अभ्यासतो तेव्हा.
नंतर त्यानंतर आपण काय करतो, 14 खडी. जसं बघा 14 खडीचा सुद्धा काय असतो, योग्य क्रम असतो, बरोबर. कारण आपण त्याच्या आधी की किंवा कु असं म्हणजे कुठेही काही लिहित नाही. आपल्याला 14 खडी कशी लिहावी लागते, व्यवस्थित क्रमानुसार आपल्याला लिहावी लागते. जसं बघा क का, याच्यामध्ये पहिली विलांटी की, दुसरी विलांटी की, पहिला उकार कु, दुसरा उकार कु, पहिली मात्रा के, दुसरी मात्रा के, याला एक मात्रा एक वेलांटी को, याला एक मात्रा दोन वेलांटी दोन मात्रे एक कान्हा कौ आणि कम कहा, याच्यामध्ये अनुस्वार आणि याच्यानंतर काय दिलं आहे आपण, विसर्ग दिला आहे. म्हणजे कहा हे जे वर्णमाला नंतर आपण काय तयार करत असतो, आपली ही 14 खडी तयार करत असतो. म्हणजे प्रत्येक शब्दाची आपण 14 खडी, जसं मी इथे क ची 14 खडी घेतली तसं आपण ख ख ग या सगळ्यांची 14 खडी काय करत असतो, अभ्यासत असतो, बरोबर. आणि ह्या सगळ्यांचा आपण या पद्धतीने क्रम लावत असतो. जसं सगळ्यात आधी आपण क घेतला तसं आपण ख घेऊ शकतो, ग घेऊ शकतो, घ घेऊ शकतो, त्याच्यानंतरच आपल्याला का घ्यावं लागेल. त्याच्या आधी आपल्याला पहिली वेलांटी, दुसरी वेलांटी नंतर असं हे आपल्याला योग्य क्रमामध्ये लिहिणं काय असतं, आवश्यक असतं. आणि यालाच भाषिक खेळ असे म्हणतात. म्हणजे आपण आपले जे शब्द असतात ते आपण काय करायचे, योग्य क्रमानुसार लावायचे. आपले जे वर्ण आहे ते आपण योग्य क्रमानुसार लावायचे, त्यालाच काय म्हणायचं, भाषिक खेळ. भाषिक खेळ म्हणजेच काय तर आकार विल्हे. जसं आपण बघा उदाहरणार्थ मी दिलेले आहे आकार विल्हेचे काही. जसं उदाहरणार्थ बघा उ इ ओ आ. आपल्याला बऱ्याचदा परीक्षेमध्ये विचारताना अशा पद्धतीने विचारले जातात की याचे आकार विल्हे योग्य क्रम जुळवून लिहा. तर तुम्ही उदाहरणार्थ असं दिलेलं आहे उ इ ओ आ. आता आपण जेव्हा वर्णमाला आपला जेव्हा अभ्यासत असतो, बरोबर, याच्यामध्ये स्वर दिलेले आहे, तर स्वरामध्ये काय केलेले आहे त्यांनी, सगळ्यात आधी उ दिलेला आहे. उ हा कधी आणि त्याच्यानंतर आ दिलेला आहे. बघा ह्यांनी काय केलेला, हा क्रम चुकीचा लावलेला आहे, बरोबर. म्हणजे आपल्याला याचा काय करायचा आहे, योग्य क्रम लावायचा आहे. सगळ्यात आधी आपल्या वर्णमालेमध्ये याच्यामध्ये जे दिलेले आहेत सगळ्यात आधी काय येतं तर आ, नंतर ई येतो, नंतर उ येतो आणि नंतर ओ येतो. मग मी याचा खाली क्रम योग्य क्रम लिहिलेला आहे बघा. जसं आ ई उ आणि ओ हा काय आहे त्याचा आकार विल्हेचा योग्य क्रम आहे. म्हणजे हे काय झालं, वर्णमालानुसार त्यांनी आपल्याला काय दिलेलं आहे, योग्य क्रम लावायला दिलेला आहे. तसंच काही शब्द दिलेले असतात वर्णमालेमध्ये, त्याचा आपल्याला योग्य क्रम लावायचा असतो. जसं बघा उषा, अमर, अंकुर आणि ओंकार हे आपल्याला 4 शब्द दिलेले आहे. सगळ्यात आधी बघा उषा दिलेले आहे, याच्यामध्ये दीर्घ शाचा काय झालेला आहे, दीर्घ उच्चार दिसतो आपल्याला. म्हणजे याच्यामध्ये दुसरी मात्रा शाला 2 मात्रा दिलेल्या आहे. तसं अमर बघा, अमर हा शब्द 3 जरी असले तरी ते कसे आहे, एकच आहे. जसं अ एक आहे, म एक आहे, र एक आहे. आणि अंकुर याच्यावरती काय दिलेलं आहे तर आपला अनुस्वार दिलेला आहे. ओंकार याच्यामध्ये पण अनुस्वार दिलेला आहे आणि ओ वरती ओ दिलेला आहे आणि हा पण दीर्घ आहे, दोन्ही पण. म्हणून आपल्याला यांचा काय करायचा आहे, योग्य क्रम लावायचा आहे. सगळ्यात आधी कुठला शब्द लिहावा लागेल आपल्याला तर अमर, कारण हे तिघं काय एकटेच आहे. जसं बघा त्याला काही मात्रा काना वगैरे नाही आहे, म्हणजे लघु उच्चार याचे आलेले आहे. जसं अमर आधी, नंतर उषा हा शब्द लिहावा लागेल, नंतर ओंकार आणि नंतर अंकुर, कारण याचा दुसरा पण बघा दुसरा शब्द कु आहे, वरती अनुस्वार आहे. अशा पद्धतीने आपल्याला याचा योग्य क्रम लावावा लागेल. जसं हे चुकीचा क्रम दिलेला आहे त्याचा योग्य क्रम इथे लावला आहे बघा, अमर, उषा, ओंकार आणि अंकुर. अशा पद्धतीने आपण आकार विल्हे म्हणजे सगळ्यात आधी जे वर्णमाला आहे आपल्या, जे आपण लहानपणापासून अभ्यासत असतो परंतु त्याचा योग्य क्रम आपण काय करतो, विसरून जातो बऱ्यापैकी. तर त्याचा योग्य क्रम आपण लक्षात ठेवून आपण काय करायचं आहे, आकार विल्हे लिहायचे आहे. म्हणजे ज्यावेळेस आपल्याला वर्णमालेचा योग्य क्रम लक्षात राहील त्याच वेळेस आपल्याला आकार विल्हे हे व्यवस्थित कळतील. म्हणजे शब्द भाषिक खेळ जो आहे तो व्यवस्थित कळेल. मग आपले वर्णमाला जी आहे ती लक्षात ठेवायची, त्यानंतर जे व्यंजन आहे ते लक्षात ठेवायचं. आणि स्वराही म्हणजे काय, फक्त अह, अम आणि आहा म्हणजे विसर्ग आणि अनुस्वार ह्या पद्धतीने आपण लक्षात ठेवायचं. म्हणजे आपल्याला आकार विल्हे जे आहे त्याची जी उदाहरणं आहे ती व्यवस्थित लक्षात येतील. अशा पद्धतीने आपण आकार विल्हे आणि म्हणजे काय, भाषिक खेळ म्हणजे काय ते आपण बघितले. म्हणजे आकार विल्हे म्हणजेच काय, भाषिक खेळ आपण बघितले. आता आपण आकार विल्हेचे आणखी काही उदाहरणं बघणार आहोत. त्यानंतर बघा आपण इथे काही उदाहरणं घेतली आहे. त्याआधी आपण बघूया की आकार विल्हेची जी व्याख्या आहे
की स्वरांच्या व स्वरयुक्त व्यंजनाच्या ठरलेल्या योग्य क्रमाला आकारविल्हे असे म्हणतात. आपण व्याख्या पुन्हा एकदा पाहू की स्वरांच्या व स्वरयुक्त व्यंजनांच्या ठरलेल्या योग्य क्रमाला आकारविल्हे असे म्हणतात. आपण आधी वर्णमाला लिहिल्या होत्या, तर वर्णमालामध्ये त्यानंतर आपण व्यंजनं लिहिलेली होती. ते त्यांचा जो योग्य क्रम असतो, मी आधी सांगितलं होतं त्याप्रमाणे आपण त्याचा योग्य क्रम ज्यावेळेस लावतो आणि योग्य क्रम म्हणजे त्यांनी चुकीचा क्रम दिलेला असतो बऱ्यापैकी, त्याचा योग्य क्रम आपल्याला लावायचा असतो आणि ज्यावेळेस आपण योग्य क्रम लावतो तेव्हाच त्याला काय म्हणायचं, आकारविल्हे असे म्हणतात. जसं उदाहरणार्थ आपण बघू बघा, इथं चुकीचा क्रम दिलेला आहे. उदाहरण नंबर 3 मध्ये कुमार, कौशल, कमल आणि किसन अशा पद्धतीने त्यांनी दिलेला आहे. आपल्याला त्याचा योग्य क्रम लावायचा आहे. जसं बघा याच्यामध्ये कुमार याला पहिला उकार दिलेला आहे, कौशल्य पण 2 मात्रा दिलेला आहे. कमल हा शब्द बघा हा याचा लघु स्वर पण आहे आणि क पण साधा आहे, म पण त्याला काना मात्रा वेलांटी काही नाही आहे. म्हणून सगळ्यात आधी आपला सगळ्यात आधीचा काय ठरलेला क्रम म्हणजे शब्दानुसार आपला सगळ्यात आधीचा शब्द कुठला येईल तर कमल, बरोबर. त्यानंतर किसन हा शब्द येईल, मी इथे खाली लिहिले आहे बघा. नंतर कुमार आणि मग कौशल. या पद्धतीने आपण आकारविल्हे हे लिहायचं असतो. यालाच आकारविल्हे म्हणजे असे म्हणतात. उदाहरण 4 बघा, तवा, पंखा, चरखा, टपरी अशा पद्धतीने लिहिले आहे. सगळ्यात आधी काय येईल आपलं चरखा, नंतर काय येईल टपरी हा शब्द येईल. मग तवा, वा याचा उच्चार दीर्घ होतो म्हणून तवा येईल टपरीच्या आधी, टपरीच्या नंतर तवा आणि नंतर मग पंखा, कारण याच्यावर काय आलेलं आहे अनुस्वार आलेला आहे म्हणून नंतर काय येईल पंखा. हा योग्य क्रम शब्दांचा आपण इथे लिहिलेला आपल्याला दिसतो. त्यानंतर जो म्हणजे यालाच काय म्हणायचं असतं बघा, अक्षरांचा किंवा शब्दांचा जो क्रम लावला जातो, म्हणजे जे अक्षर आपण आधी अक्षरांचा खेळ बघितला होता बघा. आता अक्षरांचा किंवा शब्दांचा हे काय आहे, शब्द आहेत आपले, जो क्रम लावला जातो त्यास आकारविल्हे क्रम असे म्हणतात. याला आकारविल्हे असे म्हणतात की जे शब्द आपण योग्य क्रमानुसार लावतो त्याला आकारविल्हे म्हणतात. आणि आकारविल्हे क्रम म्हणजे काय की ज्यांचं शब्दांचं किंवा अक्षरांचा जो योग्य क्रम असतो त्याला आकारविल्हे क्रम असे म्हणतात. हा झाला आकारविल्हे क्रम. आता भाषिक खेळ म्हणजे काय ते आपण बघणार आहोत. जसं बघा याच्यामध्ये अक्षर आणि शब्दांचा खेळ असतो, त्या पद्धतीने भाषिक खेळ म्हणजे काय की भाषेचा ज्या ठिकाणी म्हणजे ज्या ठिकाणी भाषेची गंमत येते तेव्हा त्याला आपण काय म्हणत असतो भाषिक खेळ. उदाहरणार्थ आपण बघूया. जसं बघा गाणारा, खाणारा, जाणारा, येणारा ही 4 शब्द मी इथे लिहिलेली आहे. याच्यामध्ये आपल्याला काय दिसतं की नारा, 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 नारा हे शब्द आपल्याला काय दिसतात समान अक्षर असल्यामुळे ही शब्द आपल्याला नादमय झालेली दिसतात. म्हणजे याच्यामध्ये एक हे वाचायला आपल्याला एक वेगळीच गंमत येते असते, हे उच्चार करायला आपल्याला एक वेगळीच गंमत येते, बरोबर. जसं बघा नारा ही अक्षरे समान असल्यामुळे नाद निर्माण होतो, बरोबर. आपण ज्यावेळेस हे वाचतो नारा, खाणारा, जाणारा, येणारा याच्यामध्ये काय झालेलं आहे नाद निर्माण होतो. आणि हा झाला म्हणजे प्रत्येक शब्दाचा अर्थ वेगळा असला तरी ते विशिष्ट गटात एकत्र येतात. जसं याच्यामध्ये प्रत्येक शब्दाचा अर्थ वेगळा आहे. जसं बघा गाणारा म्हणजे गात असलेला, खाणारा प्रत्येकाचे अर्थ वेगळे आहे. जसं जाणारा आणि येणारा ह्या 4हींचे पण अर्थ कसे आहे वेगवेगळे आहे, परंतु काही प्रमाणात त्याचे जे उच्चार आहे जसं नारा हे काय आहे समान आपल्याला दिसतं आहे. म्हणजेच काही वेळेस ते म्हणजे एका शब्दामध्ये एका गटात येऊ शकतात. जसं ना काढलं, खा काढलं, जा काढलं आणि ये काढलं तर हे काय याच्यामध्ये एका गटात येऊ शकतं नारा हा शब्द. असे असंख्य शब्द भाषेमध्ये असतात, त्याला नादमय असल्यामुळे भाषिक गंमत येते. आणि असे असंख्य शब्द आपल्या मराठी भाषेमध्ये आपल्याला आढळून येतात बघा. भरपूर असतात, भरपूर शब्द असतात असे आणि त्याच्यामुळेच आपल्या भाषेला म्हणजे याला भाषिक गंमत येत असते. जसं गाणारा हा शब्द आपण बघितला तसे अनेक भरपूर असे शब्द आहे की ज्याने आपली भाषिक गंमत त्यालाच भाषिक खेळ असे म्हणतात. भाषिक गंमत येत असते म्हणूनच आपण त्याला भाषिक खेळ असे म्हणत असतो. दुसरं उदाहरण बघूया बघा भेळ. आता मी याच्यामध्ये भेळ लिहिलेला आहे, इथे खेळ लिहिलेला आहे. भेळचा आपण इथे काय केलंय खेळ बघा खेळ. इथे भेळचा मेळ, मे, वेळ हे शब्द आपल्याला ळ सेम दिसतोय, फक्त पुढचा शब्द आपल्याला बदललेला दिसतो आहे. म्हणजे प्रत्येक शब्दाला ळ हा लागला आहे. प्रत्येक शब्दाचे अर्थ कसे आहे वेगवेगळे आहे तरी सुद्धा. जसं भेळचा अर्थ वेगळा आहे, खेळचा वेगळा आहे,
मेळचा वेगळा आहे आणि वेळचा वेगळा आहे. या चारहींचे पण अर्थ कसे आहे, वेगवेगळे आहे. परंतु त्यांच्यामध्ये एक साम्य असलेला शब्द कुठला आहे, तर ळ. म्हणजेच ही काय झाली, आपली भाषिक गंमत झाली. म्हणजे बघा, ळ शेवटी असलेल्या वेगळ्या अर्थांचा शब्द आहे हे गेले आहे. ही भाषिक काय आहे, आपली गंमत आहे. म्हणजे ळ, भेळ हे शब्द आपल्याला वाचताना समान समान वाटतात, परंतु हे शब्द कसे आहे, यांचे अर्थ वेगवेगळे आहे. भेळचा अर्थ वेगळा आहे, खेळचा अर्थ वेगळा आहे. चारही शब्दांचे अर्थ कसे आहे, वेगवेगळे आहेत. म्हणूनच याला भाषेची काय म्हणत असतात, गंमत म्हणत असतात. आणि याच्यावरूनच आपल्या मराठी भाषेतील काही शब्द म्हणजे भाषेतील शब्दांच्या व अक्षरांच्या क्रमाला काय म्हणत असतो आपण, गंमत. म्हणजे गंमत खेळाला असं म्हणत असतो आपण, म्हणजे भाषिक खेळ असे म्हणत असतो. या सगळ्या याला म्हणजे भाषेतील शब्दांच्या अक्षरांच्या गंमत खेळाला आपण भाषिक खेळ असे म्हणत असतो. पुन्हा एकदा बघू की भाषेतील शब्दांच्या व अक्षरांच्या गंमत खेळाला आपण भाषिक खेळ असे म्हणत असतो. लक्षात आलं तुम्हाला, आकार विल्हे आणि भाषिक खेळ. अजून आपण काही उदाहरणं आहेत भाषिक खेळ आणि आकार विल्ह्यांची, ते बघूया. त्याआधी आपण आकार विल्हे याची उदाहरणं बघितली होती. आता आपण भाषिक खेळाचं एक उदाहरण बघूया. उदाहरणार्थ बघा, म्हणजे भाषिक खेळाची ही 2 उदाहरणे आहे. पण जेव्हा तुम्हाला विचारलं जातं, म्हणजे बऱ्याचदा वेगवेगळ्या पद्धतीने विचारलं जातं, त्यातील हे एक उदाहरण आहे. जसं बघा, आपल्याला एक शब्द 4 शब्द दिलेले असतील, शिल्प, टीका, नक्कल आणि मूर्ती. आणि बॉक्समध्ये कार दिलेला आहे. इथं 1, 2, 3 आणि 4 असे अंक दिलेले आहेत. आपल्याला काय करायचं आहे, यांचा शब्द बनवायचा आहे. जसं बघा, शिल्पकार. आपल्याला काय करायचं आहे, याच्या म्हणजे कार दिलेला आहे, यांचा नवीन शब्द तयार करायचा आहे, शिल्पकार. जसं टीकाकार, 2 शब्द, टीकाकार. जसं तिसरा शब्द मूर्तिकार, या पद्धतीने. आणि चौथा आहे नक्कलकार. अशा पद्धतीने आपण शब्द तयार करू शकतो. असं आपण म्हणजे शब्दाचे भाषिक खेळ आणि आकार विल्हे हा जो आपला मराठी व्याकरणाचा भाग आहे तो अभ्यासला. धन्यवाद.